दोनद येथील इथेनॉल कंपनी उठली नागरिकांच्या जीवावर, आरोग्याला धोका आणि गंदगी निर्माण करणारी कंपनी बंद करा, लोकांची कलेक्टरकडे मागणी। अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात पिंजर गावाजवळ असलेली इथेनॉल कंपनी लोकांच्या जीवावर उठली असून दोनद खुर्द व आजूबाजूच्या गावांमध्ये याची कमालीची दुर्गंधी पसरली आहे। परिसरात अतिशय घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय। या इथेनॉल कंपनीपासून जवळच्या नागरिकांच्या आरोग्याला एक धोका निर्माण झाला असून जनावरांसाठी सुद्धा एक धोक्याची घंटा निर्माण झाली आहे। अतिशय गंदगी आणि अतिशय वाईट दुर्गंधीमुळे या परिसरातील नागरिक कमालीचे परेशान झाले। त्यामुळे ही कंपनी त्वरित बंद करावी म्हणून अकोला कलेक्टरकडे मागणी केल्याचीही माहिती मिळते आहे। वास्तविकता इथेनॉलची निर्मिती ऊसाची मळी, मका, बटाटा किंवा इतर साखरेच्या पिकापासून बनवली जात असते। सदरील इथेनॉल हा रासायनिक पदार्थ अल्कोहोल आणि पेट्रोलमध्ये मिश्रित करून वापरला जात असतं, परंतु या कंपनीमध्ये इतर भलत्याच रासायनिक पदार्थांचा वापर करून इथेनॉलची निर्मिती करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या कंपनीमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक आणि जनावरे दुर्गंधीमुळे परेशान झालेले आहेत। या कंपनीची दुर्गंधीयुक्त पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात असल्याने त्या शेतकऱ्यानं वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे। तर काही दुसऱ्या लोकांनी ही बोगस कंपनी त्वरित बंद करावी म्हणून अकोला कलेक्टरकडे मागणी केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। प्रचंड घाणीचं साम्राज्य, प्रचंड दुर्गंधी पसरल्यामुळे लोकांच्या आरोग्याला एक मोठा धोका निर्माण झालाय। या कंपनीचे मालक उंटावरून शेळ्या हांकड्याचं काम करत असून त्यांनी हा सर्व बोगस कारभार आपल्या CEO व इतर अधिकाऱ्यांच्या हातात दिला असल्याची माहिती आहे। संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांचे नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष नसून या ठिकाणी सर्व मनमानी कारभार सुरू असल्याचं निदर्शनास येत आहे। या कंपनीमध्ये आणखी कोणकोणते रासायनिक पदार्थ असतात याचाही शोध घेणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे अकोला कलेक्टर यांनी हा मनमानी कारभार बंद करावा अशी मागणी बार्शीटाकळी तालुक्यातून केली जाते। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।